आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अरे तुम्ही जेवण बनवायला पण घेतलं? थांबा थांबा थांबा, मी बटाटे सोलतो तोपर्यंत तुम्ही बनवा. नाही नको नको नको, मी करते सगळं. असं काय करताय आता? शिक्षा तर आपल्या दोघांना मिळाली ना, मग काहीतरी तर मदत करू दे. बरं ठीक आहे, मी चूल पेटवतो. नाही हो, नको, राहू द्या. तुम्ही कशालाही हात लावू नका. तुम्हाला माझ्यामुळे शिक्षा झाली. पण तुम्ही या घरात माझ्यामुळेच आलायत ना, त्यामुळे ही शिक्षा माझ्यामुळेच मिळाली तुम्हाला. झाली की नाही फिट्टा? आपण आता लहान होत का? हे बघा मॅडम, ती माझी आई माझ्या आजी आहेत. त्या मी ओळखतो ना त्यांना. लहानपणापासून मी आज तर घरी मोठा झालोय. आणि आपण उगाच मोठ्या माणसांसारखे विचार करायला लागलो ना, तर उगाच मान अपमान कर्तव्य अधिकार या गोष्टींमध्ये पडायला लागतो. त्यामुळे असं आपण लहान मुलांसारखं ते कट्टी बट्टीच्याच लेवलला ठेवूया ना. खरंच सांगतो तुम्हाला मॅम, तुम्ही टेन्शन खरंच घेऊ नका. त्यांचा राग निवळेल, गोष्टी खरंच बदलतील, विश्वास ठेवा. आणि नाही बदलल्या तर? नाही बदलल्या तर मी फर्स्ट क्लास जेवण बनवणं शिकेल ना तुमच्याकडून. मस्त मस्त चुलीवर भाकरी बनवून तुम्हाला खाऊन घालेल. मॅडम बास झालं हो इतरांचे कडू बोल खाणं. आता ना तुम्ही फक्त माझ्या हातचा गोड शिरा. शिरा का खीर? मॅडम काय फरक पडतो, म्हणजे शिरा असो किंवा खीर, शेवटी असता दोघांनी गोडच ना. तू डबा द्या. हा, मसाला आणलेत, एकदा चेक करून द्या. तुम्ही याआधी कधी रेणुका काकूंना किंवा नीलांबरी वहिनींना स्वयंपाकात मदत केली आहे? नाही केली नाही, पण तुम्ही नका टेन्शन घेऊ ना. मी सगळं शिकायला तयार आहे ना. तुम्ही शिकवा ना, मी शिकेल. नको. काय टाकायचं असं आपल्याला? हळद टाकायची? काहीही नको, मी करते माझं. नाही नाही सांग. तुम्ही मला डिस्टर्ब करताय. डिस्टर्ब काय केलं? म्हणजे डिस्टर्ब नाही करू तर काय करू मग? काय बघत बसू तुमच्याकडे? नाही नाही, म्हणजे मी तयार आहे तसं करायला. पण ऐका ना, मग तुम्ही हसा तरी बघतो थोडा. आता त्वरित तात्काळ ताबडतोब. टिंग. चांद तू न भातला नि बावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. चांद तू न भातला नि बावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी, तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी. उरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू, शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू. उरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू, शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू. कंबर गेली माझी. वीणा वीणा, बरं झालं आली. वीणा, जरा मला कंबरेला जरा मालिश करून दे ना. माझी खूप कामं पडलीत, मला वेळ नाहीये. खड्ड्यात गेली तुझी कामं.
माझी कंबर दुखते इथे, मालिश करून दे पहिलं. हो कंबर धरायला एवढं काय झालंय? काय झालंय काय तिथे आईने ते अंगण झाडायला लावलं होतं. ऐक, तो हरीश येडा येऊन धडकला, पडलो होतं. कंबर दुखायला लागली. मीडा पटकन मालिश कर. एक दिवस काम केलं नाही की धरलीच यांची कंबर. तू पण आहे ना. ऐक, मीडा जास्त बोलायला नको का लावूस. खूप दुखते कंबर. कर ना मालिश, खूप दुखते. आई गो आई, काय झालं? आई गो. अहो काय नाही, अंगणात आत्ता नाही का मी वालेले कपडे घेऊन आले, हात असे दुखायला लागले ना अचानक. चेपता का जरा? आणि हा मगाशी नाही का बाजारात मी दूध घेऊन आले, पाय पण असे भरून आलेत ना, तेही जरा दाबून देता का? नाटक करते, कळतोय तुझा आगाऊपणा मला. बस झाला. ठीक आहे, नाही करत. माझी कामं पडली आहेत, चालले मी. वीणा 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 का दुखतंय का कंबर माझी. वीणा अरे काय बायको आहे, कशाला करतो माणूस लग्न, काय कळत नाही. विश्वा जेवायला चल, रेडी आहे. मला भूक नाही. तू माझा राग जेवणावर कशाला काढतोयस? चल. तू का माझ्यावर वेळ घालवतेस सई? तुला जे सांगायचं होतं ते सांगितलंस, मी ते ऐकलं, झालं ना, मग जा आता. अरे असं काय चिडचिड करतोयस रे? झालं ना, माझ्यावर पण सगळा राग काढून झालाय तुझा. असं 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 मॅड सारखं का वागतोयस तू? काय काय झालं, असं काय बघतोयस? मुद्दाम करतेस ना? काय कशाबद्दल बोलतोयस तू? तू काय म्हणालीस आता? मी म्हंटल असं मॅड सारखा का वागतोयस? सई का का अंत बघतेस माझा सई? जी गोष्ट तुला करू नको म्हणून सांगितली ना, तीच मुद्दामून करतेस. हे बघ, तुला तुला ना 1000 वेळा सांगितलं, आता शेवटचं सांगतो. तू जानूची जागा घेऊ शकत नाहीस आणि तिच्यासारखी होऊ शकत नाहीस. कळलं, पण आता मी काय केलंय असं? पेड पांघरू नकोस. तुलाही माहितीये तू मुद्दामून केलेस, मुद्दामून मला मॅड म्हणालीस. जानू म्हणायची तशी, कारण माहितीये ना तुला, हे नाव कॉलेजमध्ये जानूने माझ्यासाठी ठेवलेलं. विश्वा, मी हे मुद्दाम म्हणाले नाहीये. स्टॉप इट यार, गिव्ह मी अ ब्रेक. यू गिव्ह मी अ ब्रेक यार. मला सांग विश्वा, की तुझं आणि जान्हवीचं पुढे जाऊन काहीही होणार नाहीये हे तुला माहितीये, तरी सुद्धा तू का अडकतोयस तिच्यात? ती मिळणार नाहीये तुला. ती मला मिळावी म्हणून अडकलेलो नाहीये तिच्यात. मग तसा प्रयत्नही करणार नाहीये मी. पण काय आहे ना सई, खरं प्रेम काय असतं हे तुला कळणार नाही. जानू शिवाय एकटं, आयुष्यभर एकटं राहण्यातही मला काही प्रॉब्लेम नाही. विश्वा, मला प्लीज. या विषयावर बोलायचं नाहीये. प्लीज गो. लक्ष्मी निवास